माझं नाव स्वप्नेश ताठे आणि माझं पंढरपूरमध्ये श्री ज्वेलर्स दुकान आहे. आणि आज सकाळी माझ्या दुकानात पोलीस आले. माझ्या घराशेजारी ही राहणारा सुनील ह्याचे ते पाहुणे लागत होते, चोर होता तो. त्याने ह्याच्या मदतीने हे म्हणले की आम्हाला पैसे पाहिजेत, आमचा चांदी विकायची आहे. त्यांनी मी 4 किलो 700 ग्राम चांदी घेतली असताना पोलिसांनी सकाळी 11 वाजता माझ्या दुकानात आले आणि मला खूप त्रास दिला. त्यांनी मला सांगितलं की FIR तुमची 10 किलो 400 ग्रामची आहे, तेवढी तुम्ही मला द्यावीच लागेल. जर नाही दिली तर तुम्हाला केस अरेंट वॉरंट करून आम्ही काय करायचं ते करू. त्यामुळे टॉर्चर केलं. सकाळपासून एवढा त्रास झाला अक्षरशः की स्वतःला नकोसं झालं, एवढा त्रास झाला. आणि ज्यानं मला चांदी विकली त्यानं सुद्धा सांगितलं की बाबा मी यांना एवढी चांदी विकली, तरी त्यांनी पोलिसांनी ऐकलं नाही. त्रास दिला का? कुठले कर्नाटक पोलिसांनी त्रास दिला, पंढरपूर पोलिसांनी नाही दिला. आणि जी चांदी विकली ज्या माणसाने म्हणजे आमच्या घराशेजारी राहतो त्यांनी सुद्धा रिकव्हरी दिली की बाबा मी याला 4 किलो चांदी विकलेली आहे. FIR मध्ये किती किलो चांदी केली? FIR मध्ये 10 किलो 400 ग्राम लिहिलेली आहे. पण जी चांदी मी घेतलेली आहे ती 4 किलो घेतलेली आहे, पण पोलिसांनी ती मान्य केलेली नाही. नाही, आता माझ्यावर जबरदस्ती करून पोलिसांनी माझ्याकडून 10 किलो चांदी घेतली. FIR मध्ये जेवढी आहे तेवढीच चांदी घेतली. याच्यावर पोलीस निरीक्षणाने जरा लक्ष द्यावं, कायदा काहीतरी करावा ही विनंती आहे. म्हणजे तुम्ही चोरीची चांदी घेतली असं? नाही, चोरीची चांदी आहे हे मला माहित नव्हतं. ज्या वेळेस माझ्या दुकानात पोलीस आले त्यावेळेस मला कळलं की ही चांदी चोरीची आहे. हा माझा मित्र आहे, तो घराशेजारी राहतो. ही मला म्हणला माझी चांदी विकायची आहे, ही मला पैशाची गरज आहे. यांची ती पाहुणी होती, चोर जो होता ती यांची पाहुणी होती. मला माहित नव्हतं की ही चांदी चोरीची आहे. ज्या चोर यांचा पाहुणाच आहे, एकतपूर सांगोला. शनी वाघमारे विचारपूस केली नाही? मी विकत घेताना विचारपूस केली. आता हा कसं माझ्या शेजारी राहणारा, रोज म्हणजे एकमेकाला बघणारा माणूस, घरा शेजारी, तसं मी याला कसं म्हणू शकतो बाबा ही चांदी तू चोरून आणली का कुठून आणली. तरी हा सुद्धा बोलायला मान्य आहे की बाबा ही चांदी चोरीची नाही, मला पैशाची गरज आहे, एवढं करून दे. मला तशी ही सुद्धा पोलिसांसमोर कबूल झालाय. ज्यावेळेस माझ्या दुकानात पोलीस आले तेव्हा मला कळलं की ही चांदी चोरीची आहे. कधी घेतली होती चांदी? 3 महिने झाले घेऊन. पण सकाळपासून एवढा त्रास झाला मला, पोलिसांनी त्यांना त्रास भरपूर दिला. त्यांना मी कबुली दिली होती की बाबा मी फक्त 4 किलोच घेतली आहे, तरी पण त्यांनी मला फोर्स केला की FIR मध्ये जेवढे आहे तेवढी तुम्हाला द्यावीच लागेल.